हॅलो, नमस्कार सर्वांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता पुढील 3-4 दिवस तर माझी किचनमध्ये सुट्टी असणार आहे, तर तुमच्या लक्षातच आलं असेल. तर त्यामुळेच कांचन इथं स्वयंपाक बनवायला लागली आहे आणि ती आज बनवायला लागली भोपळ्याची भाजी. आणि ती मला विचारते काय बनवायचं, काय टाकायचं, लसूण टाकू का दुसरं काय टाकू, मिरची टाकू का, असं ती मला विचारत असते. आणि मला जरी येत असलं ना तरी मी पण तिला विचारत असते. असं प्रत्येक गोष्टी ना आमच्या दोघींच्या विचारानं होत असतात. तर असं आमचं किचनमध्ये चालू असतं, हे टाकू का, ते टाकू का, एवढं भास का, तेवढं भास का. मग आता इथं बनवायला लागली बघा ती भोपळ्याची भाजी. साईडलाच पाणी तापायला ठेवले. आता तुम्हाला माहितीच असेल आम्ही गॅसवरच पाणी तापवतो. प्रत्येक व्हिडिओत साईडला कळशी दिसतच असेल. आणि दुसरं म्हणजे काल मी जो व्हिडिओ अपलोड केला होता तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान छान कमेंट केले की तुम्हाला पण लवकर एक बेबी होऊ दे, तुम्हाला पण तुमच्या पण घरात बाळ येऊ दे, असं तुम्ही पण लवकर बेबी प्लॅन करा. तर छान वाटलं मला कमेंट ऐकून. तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहू द्या. आणि बघू शकता इथं भोपळ्याची भाजी कांचनने बनवलेली आहे आणि यामध्ये तिनं ना हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. हरभऱ्याची डाळ टाकून पण भोपळा छान होतो. तुम्ही एकदा बनवून बघा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.